नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमी टीम आमची तुमचं विदर्भ आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत करते आहे. सो आज तुमच्या पुढं आमच्या पूर्ण टीमनिशी येण्याचा उद्देश हा आहे म्हणजे की राज्यसेवा तर आहेच आगामी याच्यामध्ये, सोबत आता कंबाईनची पण एक्झाम येते आहे. आता जसं जसं कंबाईनची एक्झाम जवळ येते आहे आम्हाला हे जाणवलं की बाबा मुलांच्या मनामध्ये एन्झायटी ज्याला म्हणतो आपण, काळजी ज्याला म्हणतो परीक्षेची, भीती ज्याला म्हणतो आपण परीक्षेची, ती क्रिएट होताना दिसते आहे. आणि त्यामध्ये असं आहे की बाबा डिमॉरलाइज होण्याचं प्रमाण किंवा वेळेवरती सोडून देण्याचं प्रमाण, सो हे त्या ठिकाणी वाढतंय विद्यार्थ्यांमध्ये. आणि जो आपण म्हणतो ना आता 3 महिने म्हणजे आता 90 दिवस राहिलेले आहे, मग जो स्पार्क असायला पाहिजे की बाबा 90 दिवस जर आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहे तर त्याला म्हणजे टाईम टू टाईम कसं युटिलाइज करता येईल, त्याच्यातला प्रत्येक मिनिट कसा एक्स्ट्रॅक्ट करता येईल. आणि कोणी त्यांना डिसिप्लिन बनवून घेण्यासाठी त्या ठिकाणी नसल्यामुळं किंवा आपण म्हणतो हेल्पिंग हँड त्यांना नसल्यामुळे सो त्यांचं आगामी परीक्षेमध्ये नुकसान होताना दिसतंय. सो ते होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक इनिशिएटिव्हच्या माध्यमातून, जसं आता काही दिवसापूर्वी आम्ही सिंहावलोकन आणि प्रहार बॅच देखील लॉन्च केली होती. सो त्याचं आम्ही स्वतःची इफिशियन्सी आणि विद्यार्थ्यांची इफिशियन्सी त्यामध्ये आम्ही चेक केली आणि ती बेस्ट परफॉर्म होते आहे. सो त्याच धर्तीवरती आता असे अनेक विद्यार्थी आहे की ज्यांना असं असते की बाबा नाही आम्हाला लर्न करायचं नाही आहे बाबा आता, किंवा कुठली बॅच जॉईन करायची नाही आहे, आमच्या ऑलरेडी बॅचेस झालेल्या आहे किंवा आमचा अभ्यास पण झालेला आहे, पण यार आमचं 1-2-3 मार्कांनी प्रिलिम्स राहून जाते आहे किंवा कॉन्फिडन्स तो येत नाही आहे. सो अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी एक नवीन बॅच त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. सो त्या बॅचचं आम्ही नाव ठेवलेलं आहे सारथी. म्हणजे आमचा हेतू पण त्याच्यामध्ये तोच आहे. सो ज्या पद्धतीनं प्रभू श्रीकृष्णाने सारथ्य केलेलं आहे अर्जुनाच्या रथाचं, सो तसंच आम्ही या ठिकाणी सर्व आमची टीम, त्यावेळेस एकच कृष्ण होता, आता आमची पूर्ण टीम त्याच्यामध्ये आहे की जे तुमच्या रथाचं सारथ्य करणार आहे. सो ही बॅच काय आहे, सो ह्याबद्दल मी इन शॉर्ट सांगतो. ॲक्च्युली माझे जे कलिग आहे ते तुम्हाला खूप डिटेलमध्ये त्या बॅचबद्दल समजावून सांगतील. ॲक्च्युली त्यासाठीच आजचं सेशन कंडक्ट केलं जातं आहे. सो मी एक ओव्हरऑल तुम्हाला आयडिया देऊ इच्छितो ही बॅच कशासाठी बनवण्यात आलेली आहे आणि कुणासाठी ही बॅच आहे. सर्वात पहिल्यांदा आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे ही बॅच तयारच याच्यासाठी केल्या गेलेली आहे की जेणेकरून तुमचा 3 महिन्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप झाला पाहिजे, डिसिप्लिन वेनी अभ्यास झाला पाहिजे, यासाठी ही बॅच बनवण्यात आलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ही बॅच कुणासाठी आहे तर लक्षात घ्या ही बॅच नवीन मुलांसाठी नाही आहे. सो जे मुलं मागच्या 2 महिन्यापासून अभ्यास सुरुवात केलेली आहे, सर आता आणखी 3 महिन्यात मी अभ्यास करतो, 4 महिन्याच्या अभ्यासावर मी एक्झाम क्रॅक करतो, सो कॉन्फिडन्स असणं चांगली गोष्ट आहे आणि हा कॉन्फिडन्स काही मुलांच्या बाबतीमध्ये परीक्षेत कामाला पण येताना दिसतोय, पण या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच नाही आहे. सो ही बॅच आम्ही अशा विद्यार्थ्यांसाठी बनवलेली आहे की जो मागच्या 1-2-3 वर्षापासून किंवा 1-2 वर्षापासून स्टडी करतोय, पण काही कारणांमुळे गट ब म्हणा किंवा गट क पण म्हणू शकतो किंवा गट ब म्हणू शकतो, जे त्यांना अपेक्षित आहे STI सारखी पोस्ट किंवा ASI सारखी किंवा आता नवीन ज्या पोस्ट ॲड झालेल्या किंवा PSI सारख्या म्हणजे थोड्या मार्कांनी हुलकावणी त्यांना मिळते आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की गट बचा कट ऑफ हा दिवसेंदिवस कशा पद्धतीनं वाढत चाललेला आहे. सो याच्यावर मात करण्यासाठी अशा मुलांसाठी आम्ही ही बॅच लॉन्च करतो आहे सारथी नावाची, की जे काही दिवसांपासून या परीक्षांचा काही वर्षांपासून आणि काही महिन्यांपासून अभ्यास करताय. आता शेवटच्या महिन्यामध्ये प्रॉपर युटिलायझेशन ऑफ टाइम करून त्यांना पोस्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये काढायची आहे. सो त्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच असणार आहे. या बॅचमध्ये काय असणार आहे, सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा तो म्हणजे शेड्यूल. सो तुम्हाला प्रॉपरली वीकली शेड्यूल दिला जाईल की डेली तुम्ही काय केलं पाहिजे. म्हणजे मी जेव्हा ॲक्च्युली हा प्लॅन जो आहे सो तो माझे जे सगळे हे टीममेट्स आहे, सो यांनी मला हा प्लॅन आणला. आणखी एक टीममेट आहे त्याच्यामध्ये, अक्षय दंबे सर, विज्ञानासाठीचे एक्सपर्ट आपले, सो ते पण आहे याच्यामध्ये. यांनी जेव्हा ह्या 7ही लोकांनी मला 6-7 लोकांनी हा प्लॅन मिळून मला जेव्हा समजावून सांगितला, सो त्याच्यामध्ये मग मी पॉईंट लिहून घेतली की याच्यात बेस्ट काय माझ्या विद्यार्थ्यांसाठी. सो याच्यात सर्वात भारी गोष्ट आहे ती म्हणजे शेड्यूल. याच्यामध्ये तुम्हाला डेली आणि वीकली शेड्यूल दिला जाणार आहे. तर मी जेव्हा त्याच्यामध्ये चेक केलं शेड्यूलमध्ये, तर यांनी जेवणाचे टाईम पण निश्चित, मग मी साहजिक त्यांना विचारलं की बाबा जेवणाचे टाईम का बरं. तर एक महत्त्वाची गोष्ट अशी घडते, त्यांनी खूप सुंदर सांगितलं की 11 ते 12 आपला पेपर असतो आणि आपल्याला नाश्ता करायची सवय असते 10 वाजता वगैरे वगैरे. आणि आता ते बोललं नाही पाहिजे पण प्रॅक्टिकॅलिटी आहे, नाश्ता जर दाबून केला तुम्ही 10 वाजता तर ढेकर वगैरे येतात पेपरमध्ये आणि एक घाण फिलिंग येते जी नाही यायला पाहिजे. भरपूर लोकांना 12 वाजता जेवण्याची सवय असते. सो मग असं होते की 11:45ला कावळे ओरडायला लागतात, कारण पेपरमध्ये मेंदूमुळे तुमचं पोट पूर्ण एनर्जी ड्रेन झालेली असते. सो हे आपण 3 महिन्यात जर आपण याच्यावरती प्रॅक्टिस केली की जेवणाच्या वेळा, झोपण्याच्या वेळा ह्या जर निश्चित केला, याच्यामध्ये तुम्हाला टाइम शेड्यूल जेव्हा दिला जाईल तेव्हा जेवणाच्या वेळापासून तर मोबाईल पाहण्याच्या वेळा, दुपारी नॅप घेण्याच्या वेळा, रात्री झोपण्याच्या वेळा
वेळा ह्या सगळ्या निश्चित करून दिलेल्या असतील. तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार त्यामध्ये थोडाफार बदल करू शकता, परंतु तुम्हाला ह्या सगळा डेटा जो आहे शेड्यूल तो अकॅडमीकडून दिला जाईल, म्हणजे तुमचा टाइमपास होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे जी सर्वात महत्त्वाची आहे की आम्ही आता प्रत्येकाला ॲनालिसिस करणं हे पॉसिबल नसते आणि कसं करावं हे पण कळत नाही, माहीत असते करायला पाहिजे, पण हे मागच्या 3 वर्षात 4 वर्षात जे ट्रेंडिंग आहेत टॉपिक्स, सो जे महत्त्वाचे टॉपिक आहे, आता डेली शेड्यूल जेव्हा तुम्हाला दिला जाईल तर आमची फॅकल्टी येऊन तुम्हाला 15-20 मिनिटं गाईड करेल की आज जर तुम्ही हे टॉपिक कव्हर करताय, बरोबर. आता भरपूरदा काय होते, संसद सारखा टॉपिक आहे समजा आणि मुलं काय करतात, आज तर मी संसद टॉपिक पूर्णच करून करणार आणि आपल्यालाही माहीत असते की हा टॉपिक काही 4-5 तासात संपणारा नाही, रिव्हिजन देतो म्हटलं तरी, बरोबर, तेवढ्या कमी वेळात कव्हर होणारा नाही, मग आपण डिमॉरलाइज होतो वगैरे वगैरे, हे आपल्या बाबतीत घडते. तर असं होऊ दिला जाणार नाही. संसद टॉपिक पाहिला जाईल, त्याची काठिण्य पातळी चेक केला जाईल आणि मगच तुम्हाला सजेस्ट केला जाईल. बरं, संसदेमध्ये तर किती मोठ्या लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये किंवा रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये किती सारी माहिती दिलेली आहे, तेवढा डेटा आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं कामीचा नसतो. त्यातल्या त्यात कंबाईन सारख्या एक्झाममध्ये राज्याचं जे विधिमंडळ आहे ते महत्त्वाचे असतात, नेमकं आपल्याकडून तेच दुर्लक्षित होते. सो मग कुठं फोकस केला पाहिजे, किंवा जॉग्राफीमध्ये आपण सगळा अभ्यास करतो पण खडक प्रणालीचा अभ्यास करत नाही, किंवा जे आर्कियन रॉक आहे, कडप्पा ज्याला म्हणतो आपण, किंवा मग कोपेन्स क्लासिफिकेशन आहे, थॉर्नवॅट क्लासिफिकेशन आहे, बरोबर. सो त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो ना, आयोग नेमकं त्याच्यावरतीच प्रश्न विचारतो. आपण मेजर खनिज करून जातो, फॉर एक्झाम्पल लो खनिज, मॅग्नीज वगैरे वगैरे, आणि जे स्मॉल आहे, टंगस्टन आहे, स्लाइमस्टोन आहे, याच्याबद्दल तयारीच करत नाही आपण, आणि नेमकं आयोग परीक्षेत तेच विचारते. सो असं नाही झालं पाहिजे, बरोबर. सर्वात महत्त्वाचं, या बॅचमध्ये शिकवल्या बिलकुल तुम्हाला जाणार नाही, तुम्ही हे मनातून काढून टाका, याच्यामध्ये तुम्हाला शिकवल्या जाणार नाही. फक्त तुम्ही जो अभ्यास करता हा क्वालिटी असला पाहिजे आणि प्रॉपर एक्झाम ओरिएंटेड असला पाहिजे. सो कोणत्या गोष्टी करू नये, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे हे पण तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून सांगितलं जाईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आता आपण दिवसभर अभ्यास करतो तेव्हा कुठं ना कुठं इफिशियन्सी हार्म होते, किंवा अभ्यास करताना डाऊट्स येतात आपल्याला, मग ते स्टडी रिलेटेड असू द्या किंवा शेड्यूल रिलेटेड असू द्या. सो त्याचं रोज संध्याकाळी 9 ते 9:30 किंवा त्या दरम्यान तुम्हाला ते कन्व्हे केलं जाईल, डाऊट सॉल्व्हिंग सेशन ठेवलं जाईल. जे प्रश्न कॉमन आहेत, जे सगळ्यांचे आहे, सो त्याच्यावरती पब्लिकली 9 ते 9:30च्या दरम्यान रोज एक फॅकल्टी येऊन आमच्यातली तुमच्याशी भाष्य करेल किंवा बोलेल. प्रत्येक शिक्षकाला टाइम ठरवून दिला जाईल. त्यानंतर असे काही प्रॉब्लेम्स आहेत जे सगळ्यांचे नसतात, काहीच मुलांचे असतात, त्यांना टायपिंग करून उत्तर पाठवल्या जाईल. काहींना टायपिंग करून उत्तर पाठवता येत नसेल तर त्यांना व्हॉइस रेकॉर्डिंग करून पाठवल्या जाईल. इतपर असा प्रॉब्लेम आहे जो फोनवर बोलला गेला पाहिजे, त्या अकॅडमीच्या नंबरवरून तुम्हाला त्या शिक्षकाचा कॉल पण येईल त्या ड्युरेशनमध्ये, तो तुम्ही 1 to 1 त्यांच्याशी बोलू पण शकता. दुसरं, याच्यामध्ये रिव्हिजन प्लॅनची पण तरतूद आहे. 2 महिन्यात कशा पद्धतीनं सिलेबस संपवून तुम्ही शेवटच्या महिन्यात रिव्हिजन करून घेऊ शकता हे पण दिलेलं आहे. सर्वात भारी गोष्ट आणखी एक आहे, याच्यामध्ये रविवारी तुम्हाला जे टार्गेट्स देण्यात आलेले आठवड्याभराचे त्याच्यावरती टेस्ट होणार आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण क्वालिटी क्वेश्चन, हे आमची जी पूर्ण टीम आहे त्यांना जे विषय वाटून दिलेले आहे ते स्वतः 20-20 क्वेश्चन सेट करतील. असा कंपाईल करून एक पेपर घेतला जाईल, तो तुम्ही ऑनलाईन सॉल्व्ह करू शकता आणि त्यावरून मग आम्हाला रिस्पॉन्स कळेल की तुम्हाला किती समजलेलं आहे. मग त्यानुसार पोरांना पर्सनली गाईड केलं जाईल, ते मार्क्स पाहून गाईड केलं जाईल. त्याच्यामध्ये आणखी एक प्रोव्हिजन करतो की काही काही मुलांना मोबाईलचं ॲडिक्शन झालेलं असते आणि त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते, तर आम्ही त्याच्याबद्दल पण तोडगा काढून तुमचा स्क्रीन टाईम कसा आम्हाला कळवता येईल, किंवा रोज तुम्हाला त्याच्यात स्क्रीन टायमिंगचा जो आहे स्नॅपशॉट काढून आम्हाला पाठवावा लागेल, स्नॅपशॉट म्हटल्यापेक्षा स्क्रीनशॉट काढून आम्हाला पाठवावं लागेल, अशी पण आम्ही त्याच्यामध्ये तरतूद करतोय. सो जेवढं बेस्ट करता येईल, बरोबर, सो तेवढं बेस्ट आम्ही त्या बॅचमध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. महत्त्वाची गोष्ट, ही बॅच अतिशय रिझनेबल दरामध्ये सर्वांना उपलब्ध राहील. सो फक्त 999 रुपये आम्ही याची कॉस्ट ठेवतो आहे, कारण ती एकदम म्हणजे प्रत्येक मुलाला ती इन जनरल अफोर्ड झाली पाहिजे. पण यामुळं दोन ड्रॉबॅक्स होऊ शकतात. एक म्हणजे काय आहे की 999ला आहे, पूर्ण टीम गाईड करते म्हटल्यानंतर ॲडमिशनचा फ्लो खूप वाढू शकतो. त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये स्ट्रिक्टली 500च ॲडमिशन ठेवतोय. 500 ॲडमिशनसाठीच किंवा 500 विद्यार्थ्यांसाठीच ती बॅच राहील, त्यांनाच आम्ही गाईड करेल. आणि दुसरं, यामध्ये असंही होऊ शकते की आम्ही ऑलरेडी सांगितलंय की नवीन मुलांनी ही बॅच परचेस करू नका, पण याच्यात 900 गवशे पण येऊ शकतात. तर आम्ही त्याच्यात हा पण एक क्लॉज टाकलेला आहे किंवा राहील त्याच्यामध्ये क्लॉज की बाबा असा जर एखादा हौसा गवसा 900 आला ज्याच्यासाठी बॅचेस नाही आहे आणि तो काही परफॉर्म करत नाही, अभ्यासही करत नाही, रिस्पॉन्डही करत नाही आहे, तर आम्ही त्याच्यात ती प्रोव्हिजन ठेवली की बाबा तुला त्याच्यामधून स्किप करून जो गरजू आहे सो त्याला त्याच्यामध्ये ॲड केला जाईल, तुला स्किप केला जाईल. म्हणजे काय, तुम्हाला एक भीती पण असली पाहिजे की आपल्याला एवढ्या सुंदर टाइम शेड्यूलवाल्या ह्या बॅचमधून बाहेर पण काढल्या जाऊ शकते. आपल्याला ह्यांनी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही आहे. सो 3 महिने थोडासा जर स्वतःला म्हणजे यातना दिल्या तुम्ही, तर मला असं वाटते की 100% तुमचा जो रिझल्ट
रिझल्ट आहे जो यायला पाहिजे 3 महिन्यानंतर तो 100% येईल. म्हणजे एवढं जर केलं तुम्ही तर रिझल्ट कुठं जाण्याच्या शक्यताच कमी आहे. म्हणजे याच्यात काय केलेलं आहे आम्ही, शेड्यूल, अभ्यास, टेस्ट सॉल्विंग जे म्हणतो, क्वेश्चन सॉल्विंग, अशा प्रत्येक ॲस्पेक्टला हात लागला पाहिजे, रिव्हिजन व्यवस्थित झाली पाहिजे, याची आम्ही पूर्ण आमच्या टीमनं काळजी घेतलेली आहे. सो आता हे जे मी बोललेलो आहे हे इन जनरल तुमच्याशी बोललेलो आहे. आता माझे जे कलिग्स आहेत, टीममेट्स आहेत, त्याच्यामध्ये आपले पवन सर आहेत आणि सुप्रिया मॅडम आहे. सो हे तुम्हाला काय करतील, या बॅचबद्दल आणखी सविस्तर डिटेलमध्ये समजावून सांगतील की नेमकं काय आहे. म्हणजे तुमच्या मनातली जी उत्कंठा आहे सो त्यामध्ये ती उत्कंठा जी फुलफिल केली गेली पाहिजे, म्हणजे बॅचबद्दल माहिती म्हणू शकतो आपण. सो त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यांच्या सेशनमधून त्या ठिकाणी मिळून जातील. आणि जर राहिलेच मनामध्ये डाऊट्स तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये पण टाकू शकता. आम्ही लगेच काय करणार आहे त्याच्यामध्ये, सॉरी माईक खाली गेला होता, सॉरी, जे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील या बॅचबद्दल आणखी, बरोबर आहे. सो मी ऑलरेडी सांगतो की काही लोक म्हणतील की फीस जास्त झाली, कमी झाली, प्लीज त्याच्यावर भाष्य करू नका, कारण ती फीस खरंच खूप रिझनेबल आहे. म्हणजे 999 रुपये फीस जी आहे ही खरंच खूप रिझनेबल आहे. आता याच्यापेक्षा कमी नाही होऊ शकत आणि जास्त का बरं घेतली तर ते पण नाही होऊ शकत. आम्ही सगळा विचार करूनच ती फीस ठेवलेली आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला त्याच्यामध्ये जर काही डाऊट्स असतील की बाबा हे कसं ते कसं, तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता, कारण परत आम्ही 1-2 दिवसानंतर तुमच्या भेटीला येणारच आहोत. तुमचे डाऊट्स किंवा या बॅचबद्दल आणखी काही स्पष्टीकरण द्यायची जर गरज भासली तर आम्ही येणारच आहोत. म्हणजे सो येत्या 15 तारखेपासून 15 मार्चपासून म्हणजे 14 तारखेच्या रात्रीच तुम्हाला याचा शेड्यूल मिळालेला राहील. आणि आता आज आम्ही हे शूट करतोय रात्री लेक्चर, सो जेव्हा हे सकाळी वगैरे तुमच्यापर्यंत तुमच्या भेटीला लेक्चर येईल सो त्याच्यानंतर आम्ही टाईम सेट करू की बाबा 500 ॲडमिशन कंप्लीट झाल्यानंतर आम्ही डिक्लेअर करून टाकू, कारण आम्ही तेवढ्याच लोकांची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकतो आणि तेवढ्याच लोकांना प्रॉपर गायडन्स देऊ शकतो. म्हणजे सो पुढं मी हँडओव्हर करतोय माईक पवन सरांना आणि सुप्रिया मॅडमला. प्लीज त्यांनी या बॅचबद्दल आणखी आमच्या विद्यार्थ्यांना गाईड करा. सर थँक्यू सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी सागर सरांनी तुम्हाला या बॅच प्लॅन बद्दल सर्व सांगितलं आहे. आता मी तुम्हाला मी आणि सुप्रिया मॅडम सोबतच ही बॅच काय असेल आणि कशा प्रकारे वर्क करणार आहे, याची एम काय असेल, स्ट्रक्चर काय असेल आणि याचा अप्रोच काय असेल, ह्या सर्व गोष्टीवर आपण इथं भाष्य करणार आहोत. तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगणार आहे की या बॅचचं ओव्हरऑल स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे. सो स्ट्रक्चर संदर्भात सांगायचं झालं तर एक लक्षात घ्या की आपला एम हा आहे सर्वात महत्वाचं की ही बॅच, जसं सागर सरांनी तुम्हाला पूर्वी पण सांगितलंय, ही बॅच अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांचा एकदा तरी सिलेबस वाचून झालाय असे विद्यार्थी, किंवा एव्हाना अर्धा वाचून झालाय असे विद्यार्थी. त्यापैकी की फ्रेशर्स इथे न आलेले बरे, कारण की इथे आपण फक्त काय करतोय, इथं कोणत्याही प्रकारे तुम्हाला शिकवल्या जाणार नाही, तर आपण फक्त काय करतोय की तुम्हाला डेली टार्गेट्स देतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल की आज समजा मी भूगोलाचं टार्गेट देतोय, तर भूगोलाच्या एखाद्या टॉपिक मध्ये किती रीड करायचं, किती डेप्थ पर्यंत करायचं, कोणता टॉपिक वाचायचा, कोणता नाही वाचायचा, ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. फॉर एक्झाम्पल सांगतोय इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत सरांचं बुक वाचता, ज्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ चॅप्टर असतील ते 40+ दिसतील, पण ते सर्व आपल्या परीक्षेला आहेच का, तर नाही. सो कंबाईन परीक्षेला जेवढी डिमांड आहे त्या पद्धतीने आपण ते चॅप्टर तिथं कव्हर अप करण्याचा प्रयत्न करतोय. आणि तिथे कोणता वाचायचा, आता फॉर एक्झाम्पल जर एखादा मुद्दा तुम्ही वाचताय, दुय्यम न्यायालय नावाचा मुद्दा आहे, तर तो पूर्ण वाचायचा नसतो, त्यामध्ये 4-5 लाईन महत्वाचे असतात, तेवढ्याच वाचायचे असतात. हे विद्यार्थ्यांना सुरुवातीला कळत नाही का, तर त्यांचं PYQ अनालिसिस तेवढ्या मोठ्या प्रमाणात नसतं. PYQ अनालिसिस करणे ही स्वतःमध्ये कला आहे. सो विद्यार्थी PYQ अनालिसिस मध्ये चुकतात आणि ओरिएंटेशन त्यांचं मिसिंग राहतं. सो ते ओरिएंटेशन देण्यासाठी म्हणूनच आपण हा मेंटरशिप प्लॅन रन करतोय. याच्यामध्ये काय असते, 15 मार्च पासून आपण हे प्लॅन चालू करतोय आणि या प्लॅन मध्ये तुम्हाला 14 मार्चला रात्री 9 वाजता तुमचे टार्गेट दिले असतील आणि तुम्हाला दिवसाचा शेड्यूल दिला असेल की तुमचा जो दिवसाचा रुटीन 7 पासून चालू होतो, तर कोणत्या 2 तासात कोणता विषय वाचायचा, त्यानंतर कोणता विषय वाचायचा, नाश्त्याची वेळ काय असली पाहिजे, त्यानंतर परत कोणता विषय घ्यायचा. कारण की सायकोलॉजी अशी सांगते की प्रत्येक विषयाला वेगवेगळा टाइम असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल पाठांतराचे मुद्दे असतील तर तुम्ही सकाळच्या वेळी केलेले चांगले असतात. जे हॅरॅसिंग विषय असतात, लिसनिंग मॅथ सारखे, सो ते विषय तुम्ही दुपारच्या सत्रात वाचायचे असतात. सो या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण हा स्टडी प्लॅन केलाय. या स्टडी प्लॅन मध्ये तुमच्या झोपेच्या वेळा, कारण की बऱ्याचदा मुलं मला असं दिसतात की ते झोप कॉम्प्रोमाइज करताना दिसतात अभ्यासाच्या नावावर, मग त्यामुळे काय होते की दुसऱ्या दिवशी तुमची वर्क एफिशियन्सी कमी होऊन जाते आणि काही दिवसानंतर तुम्हाला स्मरणशक्तीचा पण प्रॉब्लेम होतो. नॉर्मली मेडिकल इंजिनिअरिंग फील्डचे विद्यार्थी असतील त्यांना ती रुटीन सवय असते, त्यामुळे त्यांना ते म्हणजे त्याचा प्रॉब्लेम होत नाही. पण काही विद्यार्थी असतील
मोस्टली जे दिवसा अभ्यास करतात रात्री झोपतात, सो त्यांना तसा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो लक्षात घ्यायचं, हे आपण कोणाकोणासाठी प्लॅन करतोय की जे विद्यार्थी, जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांना 1-2 परीक्षेचा एक्सपिरियन्स आहे आणि ज्यांचा रिझल्ट हा 1 ते 2 मार्क्सनं राहिलेला आहे, असे विद्यार्थी. त्यानंतर माझ्या बहिणी, माझ्या ताई ज्या घर सांभाळत अभ्यास करतायत, त्यानंतर नोकरदार वर्ग जे पार्ट टाइम फुल टाइम अभ्यास करतायत, अशा विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ फार कमी असतो. आणि यावेळेस आपण काय वाचायचं काय नाही वाचायचं अशी द्विधा म्हणजे असते, अवस्था असते त्यांची. सो डायलेमा मध्ये न राहता त्यांना काय वाचायचं याची देही याची लोढा, म्हणजे हेच वाचायचं आहे आणि इतक्या दिवसात वाचायचं आहे. काही वेळा काय होतं की विद्यार्थी एखाद्या मुद्द्याला फार स्ट्रेस करताना दिसत आहे, म्हणजे पॉलिटी सारखं पुस्तक आहे ते 3-3, 4-4 महिने वाचताना दिसत आहे, ठीक आहे. सो त्याच्यामुळे काय होतं, आपण 10 मार्क्सची तर प्रॉपर तयारी करतोय, पण व्हॉट अबाउट 90 मार्क्स, ठीक आहे, रिमेनिंग. सो त्या 90 मार्क्सच्या संदर्भात स्ट्रॅटेजी, कारण की आज एमपीएससीची परिस्थिती अशी झाली आहे की 2020 ला जेव्हा मी पीएसआय पास झालेलो तेव्हा 44 मार्क्सवर कट ऑफ आलेला प्रिलिमचा. मात्र आता तोच कट ऑफ, जागांची संख्या ही तेवढीच असताना हा तुम्हाला येताना दिसतोय ते म्हणजे 50. सो त्याच्यामुळे कट ऑफ दिवसेंदिवस वाढत आहेत. या कट ऑफच्या दृष्टीने आपण आपलं स्ट्रक्चर बॅच असं असणार आहे की सायंकाळी तुम्हाला टार्गेट दिले जातील आणि दिवसभर तुम्हाला अभ्यासाचा रुटीन ठरवला असेल, ज्यामध्ये तुम्ही स्क्रीन टाइम किती ठेवायचा हे याही गोष्टीचा विचार केला आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही दिवसभर अभ्यासच करणार आहात, तुम्ही किती तास स्क्रीन टाइम बघणार आहात आणि सोबतच तुमच्या जेवणाच्या वेळा, पॉवर नॅप या सर्व गोष्टीचा आपण प्रॉपर अभ्यास केला आहे. त्यानंतर सोबतच जो संडेचा दिवस असेल हा तुम्हाला फ्री दिवस असेल आणि ज्याच्यामध्ये आणखी इनिशिएटिव्ह आपण संडेसाठी ठेवले आहेत, ठीक आहे. आणि याचा बॅच फोकस या वर्गावर असेल आणि आपण यांना न शिकवता, कोणत्याही प्रकारे न शिकवता दिवसाचे टार्गेट्स देऊन रात्री 9 वाजता त्यांचा दररोज फॉलोअप घेणार आहोत, ज्याद्वारे मुलांसोबत इंटरॅक्शन असेल आणि त्यांना विचारलं जाईल. आणि सोबत महत्वाचा मुद्दा म्हणजे की त्यांनी स्क्रीन टाइम किती ठेवले आहे दिवसभराचे, तो त्याचाही आपण फॉलोअप घेणार आहोत. विद्यार्थ्याला आपले स्क्रीन टाइम शेअर करावा लागेल, मोबाईलवर किती मोबाईल वापरलाय, सो जेणेकरून आपल्याला कळेल त्यांनी खरंच अभ्यास केलाय की नाही. सो त्याच्यामुळे त्यांच्याकडून आपण करवून घेणार आहोत, म्हणजे प्रायोजक आपण असणार आहोत केवळ, आपण फक्त सारथ्य करणार आहोत त्यांचं. ऍक्च्युअल मध्ये युद्ध त्यांना जिंकायचं आहे आणि लढायचं पण आहे. आणि रिअलिस्टिक गोल ठेवलाय मॅडम, सांगायला आपण 60-70 मार्क्स पण 70-80 मार्क्स पण ठेवले असते, पण 60+ ठेवले, कारण की हा एक स्कोर असतो, हा एक हँडसम स्कोर मानला जातो कंबाईन सारख्या परीक्षेमध्ये. सो मुले जर डिसिप्लिन राहत असतील, सर्व विषय जर प्रॉपर पद्धतीने कव्हर अप करत असतील तर हा अचिवेबल गोल आहे असं मला वाटतंय. कारण की एसआर सारखी पोस्टचा कट ऑफ हा 60-65च्या दरम्यान येतो, त्याचा येत असेल तर मग इतर परीक्षांचा सुद्धा येऊ शकतो. सो डेली रुटीन बद्दल सांगतोय. डेली रुटीन मध्ये मी सांगितले की त्यांच्या सर्व वेळा आपण ठरवून दिल्या आहेत आणि रात्री त्यांचा फॉलोअप घेतला जाणार आहे. त्यांच्या पर्सनल काही प्रॉब्लेम्स असतील, विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये पर्सनल प्रॉब्लेम येत असतात अभ्यासासोबत, सो त्यांच्यामध्ये आपण त्यांना गायडन्स सेशन, मोटिवेशन सेशन, पॉवर बुस्टर्स आणि त्यांचे जे सगळे समस्या आहेत ते आपण फॉलोअप डेली, प्रत्येक फॅकल्टी एका दिवसाला येईल, पर्टिक्युलर दिवसाला येऊ, ते तुमच्याशी काय करतील ते त्या गोष्टीवर भाष्य करतील. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काही विद्यार्थ्यांना ठीक आहे, जर त्या विद्यार्थ्यांना तिथे आणखी थोडंसं वाटत असेल तर ते आपल्यासोबत पर्सनल सुद्धा बोलू शकतात. सो अशा प्रकारचे आपण हा इनिशिएटिव्ह लॉन्च करतोय. आणि ट्रॅकिंग सर्वात इम्पॉर्टंट आहे, ज्यामध्ये आपण त्यांची दिवसाची संपूर्ण ट्रॅकिंग करणार आहोत. म्हणजे तू फॉर एक्झाम्पल आज तुम्ही अभ्यास केला की नाही हे आता मला पर्सनली कळणार नाही. आपण जर 1-to-1 असतो तर मग त्या ठिकाणी ते शक्य असतं, पण आता तुम्ही तुमचा मोबाईलचा स्क्रीनशॉट मला द्यायचा आहे की ज्यामध्ये सर मी जेन्युइनली आज इतका अभ्यास केला आहे. सो त्याच्यामुळे काय होईल की त्याच्यामुळे मला मेसेज पोहोचेल तुम्ही अभ्यास केला की नाही. आणि एक सर्वात महत्वाचा पॉइंट आउट करतो मॅडम की इथे जे विद्यार्थी कन्सिस्टंटली इथे वर्क करणार नाहीत, म्हणजे त्यांची ग्रोथ दिसणार नाही, अशा विद्यार्थ्यांना आपण काय करतो इथून बाहेर करतोय. कारण की आपण बॅचची सीमा ठेवली 500 विद्यार्थी आणि आपल्याला गर्दी नको तर केवळ दर्दी विद्यार्थी हवे आहेत. सो त्या दृष्टीनं ऑब्वियस आहे आपण विदर्भ आयएस अकॅडमी ही बॅच लॉन्च करते, तर विद्यार्थ्यांची डिमांड खूप असेल. इव्हन ऑफलाईन विद्यार्थ्यांचा भरणा तेवढा मिळतो. पण आपण काय आतापर्यंत ध्येयपूर्ती नावाची इनिशिएटिव्ह चालवले, ज्याच्यामध्ये ऑफलाईन अशी मेंटरशिप केली आहे. पण विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या ज्या डिमांड होत्या त्या संकल्पनेतून आपण पहिल्यांदा मेंटरशिप मध्ये उतरत आहोत, ज्या ठिकाणी हे आपण सर्व प्रूव्ह करतोय. याचं स्ट्रक्चर काय असेल, रुटीन काय असेल हे सगळं रिव्हील नंतर हळूहळू होणार आहे, जसे लेक्चर येतील तसे. फक्त मी विद्यार्थ्यांना इतकं आश्वस्त करतोय की आम्ही तुमच्या जेवणाच्या वेळा, तुमच्या अभ्यासाच्या वेळा, कोणत्या पद्धतीने कुठे अभ्यास करायचा आहे, त्यानंतर आपले जे 7 विषय आहेत या 7 विषयांना कसं रुटीन मध्ये घ्यायचं या गोष्टीचा सुद्धा अभ्यास केलाय.
फॉर एक्झाम्पल डिझाईन करताना एक म्हणजे एक आयडिया सांगतो तुम्हाला फक्त, की ज्यामध्ये आपण काय करतोय की आपण आपल्याकडे 90 दिवस आहेत, या 90 दिवसापैकी 60 दिवस आपण हे अभ्यासाला देतोय. तुमचा सिलेबस असा डिकोड केलाय प्रत्येक फॅकल्टीने की तो तुमचा त्या 60 दिवसात वाचून होईल आणि उर्वरित 30 दिवस असतील या 30 दिवसामध्ये रिव्हिजनला वेळ देतोय. कारण की विदाऊट रिव्हिजन ही परीक्षा पॉसिबल नाही. सो रिव्हिजन ही सर्वात मोठी सक्सेस की आहे इथली. सो या 60 दिवसात असे काही विषय असतील जे तुम्हाला 150% मार्क्सचं वेटेज आहे. फॉर एक्झाम्पल रिझनिंग मॅथ्स आहे, करंट अफेअर आहे आणि सायन्स आहे. याला आपण डेली रुटीन मध्ये चालवणार आहोत आणि नंतर कोणत्या पद्धतीने कोणते जीएस वाचायचे, कोणते चॅप्टर वाचावे, कुठून वाचावे, किती प्रमाणात वाचावे, पीवायक्यू अनालिसिस कसं करावं, या सर्व गोष्टीचं आपण प्रॉपर स्ट्रक्चर केलं. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे की 15 मार्च पासून तर परीक्षेच्या 1 तास आधीपर्यंत हे आपण विद्यार्थ्यांना गाईड करत राहणार आहोत. सो या परिस्थितीमध्ये काय होतं, विद्यार्थी स्वतःचे शेड्यूल करतात, ते शेड्यूल तेवढे फॉलो करत नाही. आपण काय करतोय की त्यांना फक्त तो शेड्यूल फॉलो करण्यासाठी भाग पाडतोय. म्हणजे आपण शिकवणे हा मुद्दा नाही, इथला मुद्दा आहे की विद्यार्थ्यांना करायची इच्छा खूप आहे पण त्यांच्याकडून कोणीतरी करून घेणार पाहिजे, डिसिप्लिन मेंटेन करून घेणार. त्या गोष्टी आपण करतोय ज्यामध्ये आपण कुठेही चुकामुक करू शकत नाही. सो माझ्या अँगलना एवढे आहेत की आपण या प्रकारे या बॅचला रन करतोय. बाकी आणि जसं आता सरांनी तुम्हाला ऑलमोस्ट सगळी आयडिया तर दिलेलीच आहे की कसं त्याचं स्ट्रक्चर असणार आहे, त्याचं काय महत्व आहे आणि काय कशा प्रकारे आपण ती लॉन्च करणार आहे हे तुम्हाला सागर सरांच्या याच्यातून व्यवस्थित कळलेलं आहे. पवन सरांनी तुम्हाला त्याचं पूर्ण स्ट्रक्चर सांगितलेलं आहे आणि त्याचं जे डिकोडिंग आहे, त्याचं जे प्लॅनिंग आहे ते आपण कशा प्रकारे म्हणजे आदल्या रात्री जे देत आहे तर ते किती डिकोड केलेलं आहे आणि किती एक्झॅक्टली इम्पॉर्टंट आहे, कोणते टॉपिक करावे, कसं करावं, हे सगळं आणि खरंच प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का. आज जर सपोज मी 2 तास या टॉपिकला दिले तर खरंच ते 2 तासात ते होते का, याचं पूर्ण डिटेल अनालिसिस आपल्या फॅकल्टीज कडून आणि सरांच्या एक्सपिरियन्स थ्रू सगळं काही म्हणजे एक वेल प्लॅन्ड त्याच्यामध्ये स्ट्रक्चर दिलेलं आहे. प्लस सरांनी डेली रुटीन पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे तुमचं, की तुमचं डेली रुटीन कसं असावं आणि ते त्यानुसारच कसं ट्रॅक व्हावं. 9 ते 9:30 जनरली या टाइम मध्ये रात्री तुमचं फॉलोअप पण त्याच्यामध्ये होणार आहे. तुमचे जितके काही डाऊट्स असतील ते आपण त्याच्यामध्ये नोट डाऊन करणार आहे. त्याचं आपण समाधान तिथल्या तिथे जितकं ओरली होते तितकं, त्याच्यानंतर मग व्हॉइस मेसेजेस थ्रू काहींना आपण टाईप करून पाठवू किंवा काहींना टेलिग्राम वरती आपण देऊ त्याचं समाधान. किंवा याचा सगळ्यात इम्पॉर्टंट या पूर्णतः मेंटरशिपचं एक हे आहे की जसं समजा फॉर एक्झाम्पल 1 तारखेला म्हणजे 1 तारखेला जर समजा जर तुम्हाला एक आज टार्गेट दिलं, ठीक आहे, म्हणजे आज तुम्हाला आदल्या दिवशी तुम्हाला पूर्ण टार्गेट दिलेलं आहे, तर असं तुम्हाला वीकभर म्हणजे 6 तारखेपर्यंत तुम्हाला याचे टार्गेट मिळतील, दररोजचं तुम्हाला टार्गेट मिळेल. पण या दिवशी 7 तारखेला ज्या संडेला तुमचं काय होणार आहे तर या ठिकाणी तुमची होणार आहे टेस्ट आणि ही होणार आहे तुमची 100 मार्कांची आणि ही तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे 60 मिनिटांमध्ये. म्हणजे जे आयोगाचं एक्झॅक्ट पॅटर्न आहे त्याची तुम्हाला आतापासूनच प्रॅक्टिस व्हावी आणि तुमच्यातली भीती निघून जावी यासाठी. आणि आता हे जे जितकं ह्या वीक मध्ये जितकं तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे त्या बेसिसवरती हे 100 प्रश्न असतील आणि त्या बेसिसवरती मुलांना 60 मिनिटांमध्ये सोडवायचे. मला हे 60 मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत. आता त्याचे ट्रॅकिंग कसं होणार तर आपल्या विदर्भ आयएसच्या ऍपवरतीच तुम्हाला ऑनलाईन टी टेस्ट देता येईल, त्याची पीडीएफ फॉर्मॅट पण मिळेल त्याच्यामुळे, सो दॅट आम्ही तुमचा जो स्कोर आहे तो ट्रॅक करू शकू. ठीक आहे, म्हणजे त्याच्यानुसार जे मुलं खरंच शेवटपर्यंत कन्सिस्टंट आहे का, कारण याच्यामध्ये कसं आहे की फ्रेशर्स पण एंट्री घ्यायला बघतील किंवा आपण जे 500 रेस्ट्रिक्ट केलेले आहे ऍडमिशन्स, तर कुणाला पण वाटेल की आम्हाला याच्यामध्ये एनरोल व्हायचं आहे आणि फी इतकी माफक ठेवलेली आहे म्हणजे 1000 रुपीज म्हणजे 999 ऍक्च्युली. तर हे याच्यासाठी की मुलांना खूप जास्त ते प्रॅक्टिकल व्हावं, खूप जास्त म्हणजे आपण लोकांपर्यंत रिच. आता जसं पहिले आपण फक्त ऑफलाईन पोरांसाठी ते घेत होतो, फर्स्ट टाइम आम्ही विचार केला की ही ऍड पण मोठी आहे, ही एक्झाम भरपूर लोकांचं स्वप्न आहे आणि 90 दिवस आहे, आताही काहीच बिघडलेलं नाही. 90 दिवस आहे, आजही जर विचार केला की काहीतरी करायचं आणि कोणीतरी आम्हाला पाहिजे बाबा, आम्ही डायरेक्शन लेस झालोय आणि आम्ही कोणाला अकाउंटेबल नाही आहे तर आमच्याकडून करून घ्या, आम्हाला टेन्शन येत आहे, तर त्यासाठी ही खूप डेडिकेटेड टीम आणि डेडिकेटेड फॅकल्टीज, नियोजन, एक्सपिरियन्स ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत आहे याच्यामध्ये. सो जर आम्हाला वाटलं की तुम्ही शेवटपर्यंत कन्सिस्टंट नाही आहे, तुमचा स्कोअर कमी येतो आहे किंवा तुम्ही फक्त अशीच घेतली म्हणून घेतली ऍडमिशन आहे, तर तुम्हाला त्याच्यातून रिमूव्ह केल्या जाईल. हे फॉर शुअर तुम्हाला आताच क्लिअर करण्यात येत आहे. सो या टेस्टमध्ये तुम्हाला परफॉर्म करणं मॅन्डेटरी नाही. परफॉर्म म्हणजे तुम्ही टॉपर ह्या उद्देश नाही आहे, तुम्ही किती कन्सिस्टन्स आहे रोजच्या फॉलोअप मध्ये आम्हाला ते कळेल, आमची टीम पूर्ण त्याच्यावरती काम करेल.
ठीक आहे. सो या 7 तारखेला जेव्हा तुम्ही ही टेस्ट दिली या वीकची पूर्ण, तर नेक्स्ट डे पासून आणि याच्यात तुम्हाला काय होणार आहे की तुम्हाला टेस्ट दिल्यानंतर या ठिकाणी एक्सप्लेनेशनचे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला रिस्पेक्टेड फॅकल्टीज येऊन तुम्हाला देतील की त्याच्यामध्ये ज्या फॅकल्टीजचे जे क्वेश्चन्स आहेत ते त्याच्यामध्ये कव्हर होतील. म्हणजे तितके टॉपिकच कव्हर होतील अशा प्रकारे तुम्ही समजू शकता. कारण एक क्वेश्चन घेणं म्हणजे सर त्याचे 4 ऑप्शन ऑलमोस्ट रिव्हिजन आहे. प्लस याच्यामध्ये काय आहे की या वीक मध्ये तुम्ही जे काही डाऊट फॉलोअप सेशनला जे काही डाऊट्स विचारले अकॅडमिक डाऊट्स ते पण आपण या टॉपिक्स थ्रू या ठिकाणी कव्हर करू. म्हणजे तुमचं 1 तास टेस्ट मध्ये जाईल, 3 तास तुमचं 3 ते 4 तास तुमचं अनालिसिसला जाईल. त्याच्यानंतर संपूर्ण रविवार तुमच्या जवळ फ्री आहे टू गेट युअरसेल्फ रिकव्हर. आणि पुढचं ज्या वीकचं जे प्लॅनिंग आहे त्याच्यासाठी स्वतःला एक तयार करण्यासाठी तो एक दिवस आपण दिलेले बाकीचे तुमचे काही अटेंड करायचं, तुम्हाला फंक्शन अटेंड करायचं वॉट एव्हर तुम्हाला मशीन पण डिमांड करते, आपण व्यक्ती आहोत. राईट, एकदम बरोबर. पण ज्यावेळेस आता काय किंवा नेक्स्ट याचं जेव्हा तुम्हाला टार्गेट दिलं जाईल आणि आदल्या दिवशी रिव्हील होईल ते, ठीक आहे, तर हा जो दुसरा संडे राहील, ठीक आहे, या संडेला काय होईल की या वीकचं टार्गेट नाही राहणार. आता काय राहील, इथल्या 100 मार्कांची टेस्ट पूर्ण इथून तर इथपर्यंत पूर्ण अशा या टार्गेटची 100 मार्कांची टेस्ट आहे. तुम्हाला कळते म्हणजे याच्यावरून मला काय प्रूफ करायचं आहे की पुढचं पाठ मागचं सपाट तुमचं आम्ही होऊ देणार नाही. रिव्हिजन तुमची आमचीच जबाबदारी आहे. 90 डेजचे ऍक्च्युअली जे सरांनी तुम्हाला फॉर्मॅट सांगितलं तर आपण तर आपलं पूर्ण सिलेबस 60 दिवसात कव्हर करून देणार. म्हणजे त्यातले म्हणजे हमखास वाले सगळं आणि एकदम त्यातल्या त्यातही मायक्रो टू अनालिसिस टू द पॉइंट एकदम आणि ते प्रॅक्टिकली, ठीक आहे. प्लस याच्यातले हे जे शेवटचा जो हा 30 दिवस उरते आहे म्हणजे 15 मे ते 15 जून पर्यंतचा, याच्यामध्ये आपण इंटिग्रेटेड रिव्हिजन्स आणि इंटिग्रेटेड टेस्ट सिरीज मध्ये तुमच्या स्टार्ट होतील. पण तोपर्यंत पोहोचण्याच्या आधी तुमच्या ज्या रिव्हिजन्स आहे ते आम्ही टेक केअर केलेलं आहे त्याच्यामध्ये. सो एक खूप म्हणजे महत्वाची गोष्ट या ठिकाणी मला असं वाटतं की ही आहे. आणि जसं मी नेहमीच उदाहरण देते सर की मला वेट लूज करायचं होतं त्यावेळेस मी जिम मध्ये जायची तर मी स्वतः जेव्हा मारायची तर 20 रेपिटेशन्स मी मारू शकत होती. पण जेव्हा मी पर्सनल ट्रेनर हायर केला आणि तर तो डोक्यावर उभा असल्यामुळे मला माझ्या लिमिट स्ट्रेच करावंच लागत होते. 20च्या जागी मग मी 25 परफॉर्म करत होती. तर त्याचं कारण मला कुठेतरी कळलं की आपण कुठेतरी आपल्या स्वतःच्या लिमिट सेट करतो, त्याच्या बियॉन्ड कोणीतरी आपल्याला स्ट्रेच करायला पाहिजे किंवा तो कॉन्फिडन्स देणारा पाहिजे की अच्छा मग करतोय ते राईट करतोय का. एक दुसरी गोष्ट की मी करू शकतो का, ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट की याचा रिझल्ट काय आहे. सो तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन मधून जर बाहेर निघायचं असेल आणि जर ही एक्झाम तुम्हाला 16 जून जर तुम्हाला 60+ घ्यायची असेल तर मला असं वाटते हा वन ऑफ द बेस्ट इनिशिएटिव्ह आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये लवकरात लवकर स्वतःला डिसिप्लिन्ड कसं करता येईल आणि स्वतः कसं कन्सिस्टन्सी मेंटेन करता येईल हे तुम्हाला बघायचं. आता तुम्ही म्हणाल की सर आता बाकीच्या पण अकॅडमीज किंवा सगळे हा इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे की याच्यामध्ये एक मिनिट की जसं फॉर एक्झाम्पल की मेंटरशिप आहे त्याच्यामध्ये किंवा कोणी प्लॅनिंग दिलेलं आहे किंवा कोणी टेस्ट सिरीज हे केलेले आहे. पण या ठिकाणी डिफरन्शिएटर काय राहणार आहे की तुमच्याकडून आम्ही करून पण घेणार, आमची पूर्ण फॅकल्टी डेडिकेटेडली तुमच्या सोबत आहे आणि 90 दिवसामध्ये ते पॉसिबल आहे. आम्ही आतापर्यंत फक्त ऑफलाईन पोरांवरती, कारण आम्हाला क्वांटिटी नाही पाहिजे, आम्हाला वी वॉन्ट क्वालिटी पीपल ओनली. पण यावेळेस फर्स्ट टाइम तो ऑनलाईन होत आहे. पहिले पाचशे ते जसं प्रहार आणि सिंह लोकांचा सर जेवढा आपला रिस्पॉन्स आहे त्याच्यानुसार मला असं वाटतं की ते तर फुल होऊन जाईल. तर मी रिक्वेस्ट करेन जे खरंच सिरियस कॅन्डिडेट आहे, मी अजूनही वर्ड वापरायचे, सिरियस कॅन्डिडेट आहे ज्यांना डिसिप्लिन थ्रू कन्सिस्टन्सी मेंटेन करून ही क्रॅक करायची पोस्ट आणि ज्यांना आमच्यासोबत या रथात बसायचं आहे त्यांनीच लवकरात लवकर ते करा. फुल झाल्यानंतर मग अकॅडमीला खूप आमच्या मॅनेजमेंटवरती ताण येतो, दिसणार नाही. इव्हन मग काय नाही की मग तुम्ही म्हणाल की सर आम्हाला याच्या आणि आम्हाला एंट्री मिळत नाहीये. सो असे सगळ्या प्रकारचे मेंटरशिप आहे. बाकी सगळं हळूहळू रिव्हील होईल युट्यूबच्या म्हणजे सॉरी जे आपलं जे ऍप आहे त्याच्यावरती रिव्हील होईल बाकी सगळ्या गोष्टी. आणि एक ट्रॅकर शीट ऑफकोर्स तुम्हाला पूर्ण मेंटेन राहणार आहे त्याच्यामध्ये. आणि मी इव्हन इथपर्यंत आम्ही डिझाईन केलेलं आहे की तुम्हाला तुमच्या अभ्यासिकेत लावायला तिथे प्लॅनर पण मिळणार आहे. रोजचं तुम्हाला तिथे टार्गेट लिहावं लागणार आहे, तो टॉपिक झाल्यानंतर तो कट करावा लागणार आहे. आणि इव्हन इथपर्यंत आम्ही केअर घेतली की ज्या मुलांचं टायपिंग आहे, सध्या मोस्ट ऑफ द मुलांचं टायपिंग आहे, तर त्याला पण आपण 1 तासचा वेळ त्यांना काढून दिलेला आहे की 1 तास तुम्हाला टायपिंग करायचीच आहे प्रॅक्टिस. आणि ज्यांचं टायपिंग नाही आहे तर त्यांचं काय तर तिथेही आम्ही त्यांना पण सबस्टिट्यूट केलेलं आहे की मग त्या मुलांनी काय करायचं. सो एकदम रिलॅक्सली आय थिंक सर होणार आहे. जसं खूप असं टेन्शन घेऊन किंवा
अरे बापरे आणि एकदम तुम्ही टाईट करणार आहे का वगैरे वगैरे असं नाही होणार आहे. तुमच्या सर्व गोष्टींचा विचार केला आहे. इव्हन मॅडम त्यांच्या बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड साठी पण आपण स्क्रीन टाइम त्याच्यासाठी अवेलेबल केलाय. म्हणजे असं नाही की तुमच्या एंटरटेन करून म्हणजे तुम्हाला अभ्यासाच्या जास्त म्हणजे बघा कसं असतं विद्यार्थी मी कितीतरी विद्यार्थी बघितले अभ्यास घेत बसतात 16 तास अभ्यास करतात पण त्यांचे 4-5 तास रील्स बघण्यात जातात. राईट. सो का बरं त्यांनी त्यांची म्हणजे त्यांच्या प्रती किंवा त्यांना कोणाप्रती तरी अकाउंटेबिलिटी नाही आहे. ते कोणाला रिस्पॉन्सिबल नाही आहे. सो त्यामुळे ते वागतायत. आणि विद्यार्थी असा वर्ग आहे की ज्यांच्याकडून काही त्यांना अपेक्षा आहेत कुणीतरी करून घेतलं पाहिजे. आणि सेल्फ डिसिप्लिन राहण्यासाठी म्हणजे सेल्फ डिसिप्लिन राहणं हे कदाचित महामानवांना जमतं ते आपल्याला जमणार नाही. आणि इतके डिस्ट्रॅक्शन असताना सेल्फ डिसिप्लिन राहणं हे फार महत्वाचं आहे. कारण की काही बर्डन्स असतात काही टेन्शन्स असतात. सो अशा वेळेस आपण काय करतोय की आपण तुमच्याकडून सर्व गोष्टी करून घेतोय. ठीक आहे. आणि आम्ही त्याचा दररोज फीडबॅक घेत असल्यामुळे तुम्ही त्या गोष्टीसाठी अकाउंटेबल असाल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की मित्राचा बर्थडे आला असेल चहाचा टपरीवरचा टाइम असेल किंवा फिरणं असेल मौज मजा असेल यासाठी आपण संडे ठेवलाय ना की 6 दिवसात ते तुम्हाला अवेलेबल असेल. सो त्याच्यामुळे तुमचं कोणीतरी इथं एक तुम्हाला वॉच ठेवणार आहे. तुमचा कोणीतरी सारथी आहे जो तुम्हाला गाईड करतोय आणि तुम्हाला रथात बसून फक्त युद्धभूमीवर लढायचं आहे एवढीच आपण मुलांप्रती जबाबदारी ठेवली आहे. बाकी सर्व आपण करतोय. सो ही बॅच काय असेल काय नाही हे तर हळूहळू म्हणजे सर तुमच्या म्हणण्यानुसार असं आहे की हे पोरांना म्हणजे प्लॅनिंगचे बियॉन्ड आहे. कारण प्लॅनिंग तर सर सगळेच करतात किंवा कोणालाही मिळू शकते. तर याच्या मागे जे तुमची जे एक्सपर्टीज आहे किंवा सागर सरांचा जो वॉच राहणार आहे याच्यावरती किंवा पोरांचं डेडिकेशन आणि कन्सिस्टन्सी आपण डिमांड करत आहे फक्त. आणि सर तर मला तुम्ही सांगा की मुलांनी ह्या म्हणजे प्रोजेक्ट बद्दल एक्साइटेड राहिलं पाहिजे की त्याच्या मनात भीती असली पाहिजे की पुढचे 90 दिवस त्यांच्यासाठी कसं असणार हा शेवटचा एक मला असं वाटतं पोरांच्या मनात क्युरिओसिटी निर्माण झाली असेल की 90 दिवस त्यांच्यासाठी टफ राहणार आहे सरळ करून देणार आहे की इझी होणार आहे. बघा सर्वात पहिले तर त्यांना आपण सर्व गोष्टी ज्या आहेत म्हणजे दोन्ही गुण सांगतोय. वडिलांची स्ट्रिक्टनेस आईचं वात्सल्य या दोन्ही गोष्टी असणार आहे. सो तुम्हाला लाड तिथे होणार नाही पण मात्र जास्त स्ट्रेस आहे. मुलांचं स्ट्रेस कमी करण्यासाठी करतोय आणि मुलांचा टू द पॉइंट अभ्यास करण्यासाठी आणि इव्हन त्यांचा जो ओरिएंटेशन आहे त्यासाठी आपण हे लॉन्च केलंय. कारण की आता समजा तुम्ही जर इकॉनॉमीचं बुक वाचताय दिसले सरांचं सो त्यामध्ये काय वाचावं कसं वाचावं हे मुलांना कळत नाही. मग काय होतं मॅडम की अशा वेळेस विद्यार्थ्यांचा जो आउटपुट कॉन्फिडन्स तो लो होतो किंवा त्याचा वेळ खूप वाया जातो. त्यापैकी आम्ही जर टिक करून दिलं असेल एवढंच वाचा तुम्हाला तेवढंच वाचायचं आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की नेमकं काय करायचं. आणि प्लस मला उद्याचं टेन्शन नाही की बाबा एवढा सिलेबस काय एक्झॅक्टली मॅडम 90 दिवस असताना 60 दिवसात सिलेबस कम्प्लीट होईल याची आपण पॉसिबलच नाही. 60 दिवसात कसं पाहिलं की एक विषय करतात विद्यार्थी. सो आपण त्यांना 60 दिवसात पूर्ण जीएस आणि विथ रिझनिंग मॅथ्स कव्हर अप केलाय आणि तुमचा सर्व सिलेबस होईल याची काळजी घेतली आहे. 30 दिवसात प्रॉपर रिव्हिजन आणि शेवटच्या 7 दिवसात सर्व कार्यशाळा ठेवल्या आहे 1 डे. सो त्याच्यामुळे भूगोल आणि हे असे सर्व विषय असतील याचे रिव्हिजन होतील त्या फॅकल्टी करतील. सो विद्यार्थ्यांचा स्ट्रेस कमी करणे हा याच्या मागचा आहे. याच्यापूर्वी ध्येयपूर्ती नावाचे आपण ऑफलाईन चालवले आहे मात्र ते सीमित होते क्लासरूम पुरते. पण आपण विदर्भ आहे फक्त ऑफलाईनच नाही ऑनलाईन आहे. सो त्या दोन्ही दृष्टीचा अँगलचा विचार करून आपण केला कारण की प्रत्येक विद्यार्थी विदर्भ आयएसला फिजिकली येऊ शकत नाही. सो त्याच्यामुळे आपण याही माध्यमातून जाऊ शकतोय आणि त्यांचा 100% फॉलोअप घेण्यासाठी आपली टेक्निकल टीम असेल वगैरे असेल आणि आम्ही स्वतः आहोत. सो तो फोन कॉल असतील किंवा लाईव्ह चॅट्स असतील सेशन्स असतील मॉनिटरिंग सेशन्स असतील मोटिवेशनल सेशन्स असतील सागर सर आणि सर्व फॅकल्टी तुमच्यासाठी अवेलेबल असतील. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो हे आपल्या या मेंटरशिप बॅच बद्दलचे तुमचे सर्व काय असतील वैशिष्ट्य असतील. याही बियॉन्ड जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. आम्ही त्याचे उत्तर देऊ आणि लवकरच याच्या संदर्भात आणखी सेशन घेऊन येऊ. सो सर्व लोकांनी बघा सांगतोय 15 मार्चला बॅच चालू होणार आहे. तुमच्याकडे आज लेक्चर पब्लिक झाल्यापासून 2 दिवस असतील. त्या 2 दिवसात तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे कारण की रजिस्ट्रेशन नंबर विद्यार्थ्यांचा स्टुडंट ऑफ नंबर या ठिकाणी आम्ही काय केलंय त्याला एक सीमा ठेवली. सो त्यामुळे पटापट सर्वांनी रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि अजून एक गोष्ट की तुम्हाला अजून फर्दर डाऊट असतील जसं सरांनी सांगितलं तुम्ही कमेंट करू शकता आणि तुम्ही डिरेक्टली अकॅडमी नंबरवरती कॉल करू शकता. आमचे असिस्टंट्स तुम्हाला गाईड करतील याच्याबद्दल. थँक्यू सो मच.